देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। आजकाल प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतं, धावपळ करत असतं, पण शेवटपर्यंत सुख काही मिळत नाही। पण या सुखासाठी, या सुखप्राप्तीसाठी आपल्या संतांनी अतिशय सुकर मार्ग आपल्याला सांगितलाय, आणि तो म्हणजे अध्यात्म। आणि हे ऐकण्यासाठी आपण आता पुढे जाऊयात कीर्तनाकडे। चला तर मग। राम कृष्ण हरे पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही आता तुम्ही आता कृपावंत। साधू संत जीवाला साधु संत जीवा
आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे वंचिले ते पायापासे नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे यम प्रव्रजंत मणुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो भिणेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्त्वं सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं हस्ते क्षमाला हृदयि कृष्णतत्त्वं जीवाग्रभागे वरं राममन्त्रं यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे प्रस्तुत निरूपणाकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा असून श्री तुकोबाराय या अभंगातून आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेल्या आध्यात्मिक साध्याच्या पूर्तीकरता एका केंद्राच्या ठिकाणी शरण जातात आणि ते केंद्र म्हणजे संत आहे. हा अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानोबारायांच्या समोर गातात आणि तुकोबाराय ज्ञानोबारायांकडून कृपेचं दान मागतात. विठ्ठल आध्यात्मिक जीवनामध्ये अनुभूतीच्या फलस्थितीपर्यंत पोहोचण्याकरता कृपेचं दान प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याकरता तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये अध्यात्माच्या सर्वोत्तम सुखाकरता सर्वोत्तम आनंदाच्या प्राप्तीकरता ज्ञानोबारायांच्या पुढ्यात कृपेचं दान मागतायत. हा अभंग तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या समोर गातात. ऐका, या अभंगामध्ये तुकोबारायांनी ज्ञानोबारायांच्या समोर आपल्या जीवनामध्ये कृपेचं दान मागितलं. कृपा करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर ते केवळ साधूमध्ये आहे आणि हे साधूचं वैशिष्ट्य किंबहुना ही साधूची वृत्ती जगाच्या पाठीवर कुठे जन्माला आली असेल तर ती केवळ भारतामध्ये. विठ्ठल आपण सर्वजण भारतामध्ये जन्माला आलो हे आपलं अत्यंत मोठं भाग्य आहे. कारण जगात असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये धर्म आहे, ज्या देशामध्ये साहित्य आहे, ज्या देशामध्ये परंपरा आहे, ज्या देशामध्ये संस्कार आहे, ज्या देशामध्ये अध्यात्म आहे आणि ज्या देशामध्ये संत आहे, तो एकमेव देश म्हणजे भारत आहे. भारत हा जगामध्ये आगळावेगळा असा देश आहे, विविधतेनं नटलेला देश आहे. अनेक प्रांत अनेक प्रकारची विविधता धारण करून या भारतामध्ये नांदत आहेत. प्रत्येक राज्याचं प्रत्येक प्रांताचं स्वतंत्र असं वैशिष्ट्य आहे. पहा तुम्ही, भारत हे प्रत्येक प्रांताचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे. पंजाबकडे पाहाल तर पंजाबमध्ये आम्हाला शौर्य पाहायला मिळेल. हिमाचलकडे पाहाल तर हिमाचलामध्ये आम्हाला धैर्य पाहायला मिळेल. काश्मीरकडे पाहाल तर काश्मीरकडे आम्हाला सौंदर्य पाहायला मिळेल. जर हरियाणाकडे पाहाल तर हरियाणामध्ये आम्हाला भाग्य पाहायला मिळेल. तुम्ही म्हणाल महाराज हरियाणामध्ये भाग्य कसं आहे? त्याचं कारण आहे, जगातलं अध्यात्म आपल्या विचारांच्या पुष्टीकरता ज्या ग्रंथाकडे आषाढभूत नजरेनं पाहतो तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. आणि मग विचार करा, जर जगातलं अध्यात्म आपल्या विचारांच्या पुष्टीकरता गीतेकडे पाहत असेल तर त्या गीतेला जन्म देणारं राज्य किती भाग्यवान असेल? ते राज्य म्हणजे हरियाणा आहे. कदाचित त्या राज्याचं भाग्याचं कारण काय? तर कुणीतरी एका महात्म्यानं म्हटलंय, त्या हरियाणामध्ये हे भाग्य जन्माला आलं कारण त्या राज्यानंच प्रभूला बोलवलं होतं. हरियाणा हरीला बोलवण्याचं औदार्य त्या राज्यामध्ये होतं. हे भाग्याचं वैभव त्या ठिकाणी त्या हरियाणामध्ये पाहायला मिळतं. मध्य प्रदेशकडे पाहाल तर मध्य प्रदेशमध्ये सरळता आहे. गुजरातकडे पाहाल तर गुजरातचं वैविध्य जे आहे ते म्हणजे वैभवाचं आहे. सर्वात वैभवशाली लोक कुठे नांदत असतील तर ते गुजरातमध्ये आहेत. आणि मग महाराष्ट्राचं वैभव काय? तर महाराष्ट्राचं वैभव आहे संतत्व. महाराष्ट्र या भूमीची उपज संतत्व असं आहे. विठ्ठल या महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव शोधून सापडणार नाही ज्या गावामध्ये संत जन्माला आले नाही. प्रत्येक खेड्यामध्ये गावामध्ये
कुणीतरी एक महात्मा जन्माला आलाय आणि त्या गावामध्ये अध्यात्माच्या संस्काराचं बीजारोपण करून गेलाय. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. ऐका, आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश भारत आहे आणि या भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी लोकांचं चालवलेलं राज्य म्हणजे काय? लोकशाही. या लोकशाहीनं आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत, काही स्वातंत्र्य दिलेले आहेत. त्यापैकी एक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, संचाराचं स्वातंत्र्य. त्याला ट्रॅव्हल इंडिपेंडन्स असं म्हणतात. भारतातला कोणत्याही राज्यातला माणूस कोणत्याही राज्यामध्ये जाऊ शकतो आणि स्वतःचं पोट भरू शकतो. एवढं स्वातंत्र्य भारतातल्या प्रत्येक माणसाकडे आहे. पहा तुम्ही, भारतातला कोणताही माणूस कुठेही जाऊ शकतो. असं जरी असलं तरीसुद्धा तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करा. शक्यतो सहजासहजी महाराष्ट्रातला माणूस दुसरीकडे कुठे कधी पोट भरायला जात नाही, पण सगळेच्या सगळे महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला पटवून देईल. पहा, आपण ज्या दुकानामध्ये साडी खरेदी करायला जातो तो साडी विकणारा विक्रेता हा सुरतहून आलाय, सुरती साड्या घेऊन. आपण ज्या दुकानामध्ये स्वीट खरेदी करण्याकरता जातो ते बिकानेर स्वीट हाऊस मारवाड्याचं आहे आणि तो कुठून आलाय? राजस्थानहून आलाय. आपल्या ट्रकचा ट्रक ड्रायव्हर सरदारजी हा पंजाबचा आहे. घराची रखवालदारी करणारा जाट हरियाणाचा आहे. मुंबईमध्ये सकाळी सकाळी टोपलीत मच्छी विकणारे मच्छीवाले हे बंगालचे आहेत. एवढंच नाही, आपली गाडी घेऊन जर कधी आपण हायवेनं गेलो आणि आपली गाडी जर रस्त्यात कधी पंक्चर झाली तर आपल्या गाडीचा पंक्चर काढणारा अण्णा पण केरळचाच आहे. जे सगळे लोक महाराष्ट्रामध्ये येतात. काय कारण आहे? मी याचा खूप शोध घेतला आणि एक दिवस मालेगावच्या पाणीपुरीवाल्याला ही गोष्ट मी विचारली. त्याला म्हटलं, का रे बाबा तुम्ही सगळे लोक महाराष्ट्रामध्ये येता, काय कारण आहे? त्यानं दिलेलं उत्तर खूप गोड आहे आणि खरंच ऐकण्यासारखं आहे. तो असं म्हणाला, महाराज काय सांगू, आम्ही आमचा परिवार आमचं गाव सोडून महाराष्ट्रामध्ये येतो. याचं एकच कारण आहे, कारण आम्हाला माहिती आहे इथं आल्यावर आम्ही सुरक्षित राहू, इथं आल्यावर आमची मालमत्ता सुरक्षित राहील, कारण या महाराष्ट्रातल्या लोकांवर ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचे संस्कार आहेत. नाही का? संत विचारानं ही भूमी संस्कारित झालेली आहे. इथं जन्माला आलेल्या मुलाला शिकवावं लागत नाही ज्ञानोबा तुकोबा कोण आहे. जन्मताच ती माती त्याच्या भाडावर करून ठेवते. तो ज्ञानोबारायांच्या पवित्र वंशात जन्माला येतोय आणि जेव्हा त्याच्या बुद्धीला समज येते त्यावेळेला आपोआपच ज्ञानोबारांची प्रतिमा पाहिल्यावर त्याचे दोन्ही हात एकमेकाला जोडले जातात. इथे त्याच्या संस्काराचा जन्म होतो. विठ्ठल या जगामध्ये संतांचे अनंत उपकार आहेत. संतत्व सहजासहजी कळत नाही. वेदांताचं चिंतन असं आहे, जगामध्ये माणूस किती मोठा विद्वान झाला, किती मोठा धनवान झाला आणि कितीही मोठा सत्ताधीश झाला तरी तीन गोष्टी माणसाला सहजासहजी कळत नाही. पहिली गोष्ट, माणसाला धर्म कळत नाही. लक्षपूर्वक ऐका. दुसरी गोष्ट, माणसाला ब्रह्म कळत नाही आणि तिसरी गोष्ट, माणसाला संत कळत नाही. धर्म कळत नाही, ब्रह्म कळत नाही आणि संत कळत नाही. धर्म काय कळत नाही तर ज्ञानोबारांना विचारा. माऊली म्हणतायत, धर्म कळण्याकरता असलेली धारणा शक्ती आता सध्याच्या काळामध्ये आमच्या बुद्धीमध्ये राहिलेली नाही. सतत खोटं बोलून आणि दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊन आमच्या बुद्धीतली धारणा शक्ती संपून गेली. धर्माची नेमकी परिभाषा आम्हाला कळत नाही. ब्रह्म कळत नाही. काय कळत नाही? कारण ब्रह्म कळण्याकरता अधिकारी सद्गुरू सहजासहजी भेटत नाही, याकरता ब्रह्म कळत नाही. आणि संत कळत नाही. संत का कळत नाही? विचारा माऊलींना. ज्ञानोबाराय म्हणताय, संत जगाला कळतच नाही कारण खरा संत आपलं संतत्व कधी कळूच देत नाही. विठ्ठल ज्ञानोबारायांची भाषा आहे. श्री माऊली सांगतायत, चातुर्य लपवी महत्व हरपी पिसेपन मिरवी जगा माझी. खरा साधू आपलं संतत्व कधी जगाला ओरडून सांगत नाही. संत कळत नाही. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, तीन गोष्टी माणसाला आयुष्यामध्ये कळाल्या पाहिजे. पहिली गोष्ट, कोहम, हू आय ॲम, मी नेमका कोण आहे हे माणसाला आधी कळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी ज्या जगतामध्ये जन्माला आलो ते जग खरं आहे का खोटं आहे हे माणसाला कळालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, या जगाचा जगन्नाथ कळाला पाहिजे. नाही का? एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य, कमीत कमी तीन गोष्टी माणसाला आयुष्यामध्ये कळाल्या पाहिजे. पहिली गोष्ट, लक्षपूर्वक ऐका, आत्तापर्यंत काय काय कळालं ते कळालं पाहिजे. काय कळालं व आत्तापर्यंत? दुसरी गोष्ट, अजूनपर्यंत काय काय कळालं नाही ते कळालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे. बहुतांश मोठा वर्ग असा आहे
ज्याला कळत नाही हेच कळत नाही, नाही का? हो, जन्माला आला, हां, पाणी वाहता वाहता मेला. आम्हाला म्हणी चांगल्या पाठ आहे. किम कारणम जन्मस्य प्रयोजनम, जन्माचं नेमकं प्रयोजन काय हे कळालं पाहिजे. आणि हे कळून येण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलंय. विठाल काय अधिकार आहे महाराज संतांचा? ऐका, संतांचा एक अधिकार अत्यंत मोठा आहे. संत या जगतामध्ये अज्ञानी माणसाला जागं करण्याकरता येतात. जो जगतो त्याला जीव म्हणतात, जो जगवितो त्याला देव म्हणतात, आणि जो जागवितो, बोला ना, त्यांना संत म्हणतात. संत जाग करतात. 500 घोडे एकत्र आले तर लोक म्हणत नाही समाज जमला होता म्हणून, म्हणतात का? 500 घोडे 500 गाढवं एकत्र येऊ द्या, लोक म्हणतात का समाज जमला होता? पण 20 माणसं एकत्र आली तर लोक म्हणतात समाज जमला होता. काय याचं कारण आहे? लक्षपूर्वक आहे का? याचं एकच कारण आहे, समाज त्यालाच म्हणतात ज्याला समज आहे. ज्याला समज आहे त्याला काय म्हणतात? समाज म्हणतात. आणि अशा या समाजाला समज देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलंय. विठाल सर्वसामान्य माणसामध्ये आणि संतांमध्ये फार मोठा फरक आहे. काय फरक आहे? पहिला फरक आहे, सर्वसामान्य माणसाचं जगणं संपून गेलेलं असतं आणि कर्म मात्र शिल्लक असतं. पण साधूचं कर्म संपून गेलेलं असतं आणि जगणं मात्र शिल्लक असतं. दुसरा फरक, जगाकडे पाहिल्यावर ज्यांना फक्त जगच दिसतं तो सर्वसामान्य माणूस आहे, आणि जगाकडे पाहिल्यावर ज्यांना फक्त देव दिसतो ते संत असतात. आतलं जग जे बाहेर पाहतात ते संत आहेत, आणि बाहेरचं जग जे आत पाहतात ते सर्वसामान्य माणसं आहेत. विठाल एखाद्या माणसाला मधुमेह झाला, त्याला डायबिटीज म्हणतो. मधुमेह झाला, तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर सांगतात तुमचा मधुमेह कमी करण्याकरता सोपा उपाय काय? रोज सकाळी पहाटे लवकर उठा आणि कमीत कमी 5 किलोमीटर अंतर पायानं चालत जा. फरक पहा किती मोठा आहे. 5 किलोमीटर अंतर पायाने चालत जा. ऐका, सर्वसामान्य माणूस जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या रक्तातली साखर कमी होते, आणि साधू जेव्हा चालतो तेव्हा समाजामध्ये गोडवा निर्माण होतो. याकरता वेदांत सांगतं चरैवेती चरैवेती, चालत राहा चालत राहा चालत राहा. आमच्या भावनांना एकदम मजबूत बनवा, आमच्या अंतःकरणातल्या सदविचारांना प्रभावी बनवा, आणि या प्रभावी सदविचारांनी जगतामध्ये परिवर्तन करण्याची वृत्ती ठेवा. विठाल आणि अशा विचाराने आपल्या जीवनामध्ये क्रांती व्हायची असेल तर त्याकरता संत शरणागती हा एकच पर्याय आमच्या जीवनामध्ये शिल्लक आहे. आज तुकोबारायांच्या हे लक्षात आलं, आणि तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये कृपा संपादन करण्याकरता संत शरणागतीचा आश्रय घेतात. अभंग ज्ञानोबारायांच्या समोर गातात. अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, तुकोबारायांच्या मनामध्ये काही इच्छा आहेत. काय इच्छा आहे महाराजांच्या मनामध्ये? महाराजांची एकच इच्छा आहे, हा देह ज्याच्याकरता मिळाला तो त्याच्याकरताच खर्च झाला पाहिजे, इतर ठिकाणी नको. देहाचा अनाठायी वापर घडू नये ही महाराजांची अंतःकरणापासून इच्छा आहे. महाराजांची इच्छा आहे तशी इच्छा प्रत्येकाची असली पाहिजे. इच्छा सज्जनाचीही असली पाहिजे आणि दुर्जनाची इच्छा असली पाहिजे. तुम्ही म्हणाल नको दुर्जनाची इच्छा का? कारण दुर्जनाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली तर सीतेसारखं रत्न चोरण्याचं पाप हातून घडतं आणि रामायणासारखं महायुद्ध घडतं. दुराचारी माणसाच्या मनात इच्छा निर्माण झाली तर महाभारत घडतं. दुराचारी माणसाची इच्छा नको, पण गीता सांगते अपिचेत सुदुराचार. एखादा दुराचारी जरी असेल तरी त्याच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणती? दुराचार्यामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे ही परिवर्तनाची, आणि सज्जनामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे प्रवर्तनाची. विठाल मला बदललं पाहिजे ही इच्छा दुर्जनाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मला बदललं पाहिजे, बदललं पाहिजे. बदला घेण्यापेक्षा माणसाने बदललं पाहिजे. बदला घेण्यापेक्षा बदला. ऐका, दुराचारी माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हावी. एका महात्म्याचं वाक्य आहे, स्वामी रामसुखदासजी म्हणायचे, न किसी साधु को अपनी साधुता पर घमंड करनी चाहिए और न किसी डाकू को अपने पापों पर अपराधी होना चाहिए, क्योंकि हर कोई साधु को अपना भूतकाल होता है और हर डाकू को अपना भविष्यकाल भी होता है. दुर्जनाच्या मनामध्ये ही परिवर्तनाची इच्छा असावी. आज जगामध्ये जेही काही दुराचार घडतोय त्याला कारण केवळ पापी माणसं आहे असं म्हणून आम्ही सांगून रिकामं होतो आणि असं म्हणून मोकळे होतो. पण स्वामी विवेकानंद असं म्हणतात,
जगात जे काही वाईट घडतं ते केवळ वाईट माणसामुळे घडत नाही. स्वामीजींचं वाक्य आहे, ऐका. स्वामीजी म्हणतात, जगात वाढलेला दुराचार हा दुर्जनाच्या सक्रियतेचा परिणाम नाही, तर तो सज्जनांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे. जगात वाईट माणसं काही वाईट करतात म्हणून जगात वाईट घडत नाही, तर चांगली माणसं काही चांगलं करत नाही म्हणून जगात वाईट घडतंय. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांच्या मनामध्ये इच्छा आहे आणि मग तुकोबारांची इच्छा पूर्ण करण्याकरता महाराजांच्या मनात आलं, असा कोण महात्मा आहे जो माझ्या अंतःकरणातला त्या ठिकाणी अज्ञानाची कादळी दूर करेल. आणि मग तुकोबारांच्या लक्षात आलं, अरे एक अशी माऊली जगाची आहे जी माझ्या अज्ञान अंतःकरणाला बाजूला करून ज्ञानाची पहाट माझ्या अंतःकरणामध्ये फुलवू शकेल. आणि मग तुकोबारांच्या लक्षात आलं, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, प्रगट केली, जेने निगमवल्ली राज माझी योग्याची माऊली. तुकोबारायांना ज्ञानोबारायांचं स्मरण झालं आणि ज्ञानोबारायांची प्रतिमा मनामध्ये आठवली आणि तुकोबारायांचा प्रवास आळंदीच्या दिशेनं निघाला. ऐका, परमार्थामध्ये 3.5 पायऱ्या तू प्रत्येक माणसाला जावं लागतं. एखादं नवीन घर बांधलं असेल तर त्या वास्तुशास्त्र सांगतं त्या घराला कमीत कमी 3.5 पायऱ्या असाव्यात. तसं अध्यात्मातलं उंच शिखर गाठायचं असेल तर त्याच्याही करता 3.5 पायऱ्यांची उपलब्धी असणं गरजेचं आहे. पहिली पायरी आहे उपासना. अध्यात्मातली पहिली पायरी उपासना म्हणजे काय? एकादशीचं व्रत करणं, नित्यनेमाने गंध लावणं, नित्यनेमाने हरिपाठ काकडा करणं, सर्वसामान्य साधना, त्याला उपासना म्हणा. उपासना ही पहिली पायरी आहे. उपासना या पायरीवरती तो आरूढ झाला की हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये सातत्य आलं की तो दुसऱ्या पायरीवर चढतो. त्या दुसऱ्या पायरीचं नाव आहे साधना आणि मग तीच त्याची साधना होते. साधनेमध्ये खूप मोठा कालावधी जावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये आता लगेच कमी वेळेत साधना करून आम्हाला सिद्धी प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. सध्याच्या काळामध्ये अशी अडचण आहे, 2-4 दिंड्या आणि 2-4 ज्ञानेश्वरी पारायण झाले, लोकांना वाटतं तुकाराम महाराज आपला नंबर आहे आता, नाही का? कमी काळामध्ये जास्त सिद्धी ही सांप्रत काळातल्या साधकाची इच्छा आहे. पण साधनेमध्ये खूप मोठा कालावधी जावा लागतो. साधना दुसरी पायरी आणि मग खूप कालावधी गेल्यानंतर तो तिसऱ्या पायरीवर चढतो. त्या तिसऱ्या पायरीचं नाव आहे ज्ञान. काय ज्ञान होतं? ब्रह्म सत्यम जगद मिथ्या. या जगामध्ये परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला ही आत्मानुभूती त्याला प्राप्त होते. दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत त्याची दृष्टी पोहोचते. त्याला ज्ञान होतं आणि ज्ञानानंतर एक चौथी म्हणजे अर्धी पायरी ज्याला म्हणतो त्या अर्ध्या पायरीचं नाव आहे कृपा. केवळ ज्ञानाने सिद्धी होत नाही तर ती अर्धी पायरी ओलांडून जावी लागते. त्या अर्ध्या पायरीला कृपा. तुकोबारांच्या जीवनाचा वृत्तांत पहा. तुकोबारांच्या जीवनामध्ये उपासना दृढ झाली, साधना भरपूर कालावधी झाली, ज्ञानही प्राप्त झालं. आता तुकोबारांची एकच इच्छा आहे, तो अर्ध्या पायरीचा दारवंटा कधी ओलांडून जाईल. ते तसेवा हा दारवंटा, हा दारवंटा सांगितलाय. तो अर्ध्या पायरीचा दारवंटा ओलांडावा, कृपा दान मिळावं. आणि मग कृपेच्या इच्छेनं तुकोबाराय निघाले, आळंदीच्या दिशेनं निघाले. आळंदीपर्यंत आले. आळंदीतल्या मातीला स्पर्श झाला आणि आळंदीतल्या मातीला स्पर्श केल्यानंतर अंतःकरणामध्ये ज्ञानोबारांच्या समाधीतील भाव समाधीतीलची चैतन्य स्पंदनं तुकोबारांना स्पष्ट जाणवली आणि तुकोबारांना वाटलं माऊली अजून तशीच आहेत. तुकोबाराय धावत धावत गेले, समाधी पाहिली. त्या काळातला प्रसंग आहे 1600चा कालखंडातला. त्या काळामध्ये आता जशी आळंदी तशी तेव्हा नव्हती. यवनांची आक्रमणं व्हायची आणि धर्मालय उद्ध्वस्त केली जायची.
आणि म्हणून आपलं आळंदीसारखं तीर्थक्षेत्र यवनांपासून अलिप्त राहावं याकरता अनेक वर्षापासून तिथं जाणं येणं लोकांनी बंद केलं होतं. जंगल होतं, अत्यंत हिंस्र श्वापद असायची, समाधी कुठे माहिती नव्हती. पण तुकोबारांच्या अंतःकरणातली आर्तता ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी ज्ञानोबारांपर्यंत खेचली जात होती. ज्याप्रमाणे चुंबकाला आणि लोखंडाला समोर ठेवलं की एकमेकांना भेटा असं आमंत्रण द्यायची गरज पडत नाही, ते आपोआप एकत्र होतात. तसे तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय आपोआप एकत्र व्हायला लागले. आणि त्या ठिकाणी त्या चैतन्य स्पंदनाच्या अनुभूतीतून ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन घडलं. सिद्धेश्वराला पाहिलं, नंदी पाहिला आणि लक्षात आलं हीच ज्ञानोबारांची समाधी आहे. पालापाचोळा बाजूला केला, इंद्रणीच्या पवित्र पाण्यानं समाधी धुतली, अभिषेक केला आणि तुकोबाराय आपल्या डोळ्यांच्या आसरूनी ज्ञानोबारांच्या समाधीवर आपला अभिषेक करतायत, समाधीला आलिंगन देत आहेत. आणि आलिंगन दिल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून आपल्या भावना अनावर झाला आणि तुकोबाराय आपल्या भावनांना त्यावेळेला मुक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणापासून. आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवना ग, साधू संत जीवना ग, कोमटते करामत, कोमटते करामत. आपल्या आसरूंच्या द्वारात तुकोबारांनी ज्ञानोबारांच्या समाधीचा अभिषेक केला आणि त्या ठिकाणी आपल्या भावनांना मुक्त करतात. माऊली माझ्यावर कृपा करा, कारण तुमच्या कृपेशिवाय मला आध्यात्मिक अनुभूतीची स्पंदनं जाणवणार नाही. माऊली माझ्यावर कृपा करा. प्रश्नचिन्ह असं आहे, काही लोक म्हणतील कृपादान मागण्याकरता किंबहुना हित साधण्याकरता संतांकडेच गेलं पाहिजे का? दुसरेही अनेक ठिकाणं आम्हाला हितप्राप्ती करता नाहीत का? तर याचं उत्तर असं आहे, जर तुम्हाला हित अपेक्षित असेल तर तुम्ही संतांकडेच गेलं पाहिजे. रामायणाचा श्लोक आहे, आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता. आत्महिताची इच्छा असेल तर एकतर स्वतःच्या अंतःकरणातलं ज्ञान जागं करावं, जर तसं होत नसेल गुरुबुद्धी विशेषता, परबुद्धी विनाशाय, दुसऱ्याच्या बुद्धीनं वागू नये. परबुद्धी विनाशाय श्रीबुद्धी प्रलयावह, प्रलयावह असं म्हटलेलं आहे रामायणानं. ऐका, गुरुच्या बुद्धीनं जावं. आज तुकोबाराय ज्ञानोबारांना शरण जात आहेत. हिताकरता माणसाने केवळ आणि केवळ संतांना शरण गेलं पाहिजे. ज्याला वाटत असेल माझं भलं झालं पाहिजे त्यानं संतांना शरण जावं. तसं प्रत्येकाला वाटतं म्हणा माझं भलं झालं पाहिजे. आमच्या मालेगावला एक माणूस आहे, त्यानं आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवलं आहे, हे भगवान सबका भला करो. मला वाटलं बरं आहे सबका भला करो, पण त्याच्या पुढचं वाक्य होतं लेकिन पहिले मेरेशे सुरू करो. सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात मात्र माझ्यापासून कर, अशी तळमळ माणसाची असते. भलं व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, नाही का? भलं होण्याकरता संतांच्याच ठिकाणी जावं. का? कारण संत दयाळू वृत्तीनं आपला स्वीकार करत असतात. ऐका, संत वाङ्मयामध्ये देवही बोलवतो आणि संतही बोलवतात, पण दोघांच्या बोलवण्यामध्ये फरक आहे. पहा ना, पहिला फरक आहे, संतही बोलवतात देवही बोलवतो. देव बोलवतो, देव कसं बोलवतो पहा, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे याल तर या, मला तुमची गरज, तुम्ही आलाच पाहिजे असा माझा अट्टहास अजिबात नाही. याल तर या, आला ठीक आहे, नाही आला तुमची इच्छा. आता समजा आपल्या मुलीचं लग्न असलं, आपण एखाद्या नातेवाईकाकडे पत्रिका द्यायला गेलो आणि त्याला सांगितलं का हो अमक्या अमक्या तारखेला लग्न आहे, याल तर या. तो काय म्हणेल आपल्याला, खरं एवढा लाख या वाया चालला तू, याल तर या, या या आलं पाहिजे, तळमळीनं सांगावं लागतं. देवाला आपली गरज नाही, देव म्हणतो याल तरी या रे लागे. पण संत जेव्हा बोलवतात तेव्हा संतांची भाषा पहा ना कशी आहे. या रे लहान थोर, याते भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. याल तर या आणि या रे या किती मोठा फरक आहे. या रे या संत जिवाळ्यानं बोलवत असतात. विठाल विठाल. सोपा व्यवहारातला दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो.
ऐका, समजा आपल्या घरामध्ये 2 वर्षाचं लहान बाळ असेल, बाळ आजारी पडलं, बाळाची तब्येत बिघडली, बाळाची आई बाळाच्या बापाला सांगते का हो तुम्ही आपल्या बाळाला दवाखान्यात घेऊन जा. बाळाचा बाप दवाखान्यामध्ये घेऊन जातो, डॉक्टर तपासतात, औषध देतात आणि सांगतात बाळाला हे औषध द्या. आणि मग त्या ठिकाणी औषध द्या असं म्हटल्यानंतर बाप लगेच औषध देतो का? नाही. बाप म्हणतो बाळाला दवाखान्यात घेऊन जायचं काम माझं, औषध आणून द्यायचं काम माझं. पण आता बाळाला औषध पोचवण्याचं काम कोणाचं आहे? आईचं आहे. मग तो बाप काय करतो? बाळाला उचलतो, औषधं घेतो, घरी येतो आणि त्या आईच्या ताब्यात देतो. आणि मग ती आई महाराज त्या बाळाला औषध देते. तिची एकच इच्छा असते, हे औषध त्याच्या पोटात गेलं पाहिजे. आणि मग ती अत्यंत प्रयत्न करत असते. लहान मुलाला औषध देणं एवढी सोपी गोष्ट नाही. कसं तरी आटापिटा करून ते बाळ औषध घेतं आणि बरं होतं. दृष्टांत संपला. याचा आध्यात्मिक अंगाने विचार करा. समजा जसं ते बाळ आहे तसं आपण सर्वजण अजान बालक आहोत. आपल्यालाही रोग झालाय. काय त्या रोगाचं नाव? त्या रोगाचं नाव आहे भवरोग. काय त्या रोगाचं लक्षण? सतत चिंता करणं, दुःखी राहणं, सतत दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंदी होणं, हे त्या भवरोगाचं लक्षण आहे बरं का, भवरोग. आणि मग आपला रोग निवृत्त व्हावा याकरता आपल्या बापाला, आपल्या परमात्म्याला दया आली. आपल्या बापानं त्या ठिकाणी आपल्याला उचललं, दवाखान्यामध्ये आणलं. तो दवाखाना होता वेदाचा. कोणता होता? वेदाचा. लक्षपूर्वक ऐका, वेदाचा दवाखाना. वेदाच्या दवाखान्यामध्ये बाळाला आणलं. वेदाच्या डॉक्टरने तपासलं, निदान केलं, त्याला भवरोग झाला आहे. आणि मग निदान केल्यानंतर त्या डॉक्टरने काही औषधं एका चिठ्ठीवरती लिहून दिली आणि सांगितलं मेडिकल स्टोअरमध्ये जा आणि ही औषधं घेऊन त्या बाळाला द्या. बापानं आम्हाला घेतलं, ती चिठ्ठी घेतली, मेडिकल स्टोअरमध्ये आला. ते मेडिकल स्टोअर होतं उपनिषदांचं. कोणतं होतं? उपनिषदांचं. उपनिषदांच्या मेडिकल स्टोअरमध्ये चिठ्ठी दिली. त्या मेडिकलवाल्यानं चिठ्ठी वाचली आणि सांगितलं मी तुम्हाला औषध द्यायला तयार आहे, पण तुम्हाला त्याकरता बाटली आणावी लागेल. बापानं सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. बापानं त्या मेडिकलवाल्याला बाटली दिली. ती बाटली होती 700 ml ची. किती ml ची? 700 ml ची. मेडिकलवाल्याकडून औषध घेतलं. बाप घरी आला आणि बापानं विचार केला औषध आणून द्यायचं काम आपलं आहे, आता हे औषध बाळाला द्यायचं काम आईचं आहे. आणि मग त्या बापानं काय केलं महाराज? ते 700 ml औषध आमच्या आईकडे दिलं. आणि आईने काय केलं? आईने त्या ठिकाणी त्या औषधाची बाटली मुलांना दाखवली. मुलं म्हणायला लागले आई अगं एवढं 700 ml औषध आम्हाला पचणार नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या दयाळू आईनं त्या 700 ml औषधाचे 9033 चमचे तयार केले. किती केले? 9033 चमचे तयार केले. आणि पुन्हा मुलं म्हणायला लागली आई एवढे चमचे आम्हाला पचतील का? तेव्हा ती आई म्हणाली अरे एवढे चमचे घ्यायची गरज नाही, 1 चमचा जरी तुमच्या मुखात गेला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. एक तरी ओवी अनुभवावी. जाणकार श्रोत्यांना माझं बोलणं कळालं असेल. ऐका, आम्ही अजान बालक आहोत. आमचा पिता भगवान परमात्मा आहे. आमचं वेदाचा दवाखाना म्हणजे वेद आहे. आमचं मेडिकल म्हणजे उपनिषद आहे. जे उपनिषदांचे सार परमहंसी सरोवर सकळ शास्त्राचे माहेर सेवी जे जे. आणि आमची आई म्हणजे महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे. आमच्या गीतेतला सिद्धांत आमच्या पचनी पडत नव्हता. आमच्या आईनं एका चमच्याच्या रूपानं आमच्या नरड्यामध्ये ओतला आणि आम्हाला तृप्त केलं. हा संतांचा विशेष भाव आहे. विठ्ठल तुकोबाराय याच भावनेला त्या ठिकाणी लक्षात घेऊन आज ज्ञानोबारांना शरण जातात. म्हणतात माऊली माझ्यावर तुम्ही कृपा करा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. माझ्यावर कृपा करा. कधी करा? ती आत्ता करा. आत्ता का करा? व्याकरण शास्त्रामध्ये प्रत्येक शब्दाचे खूप मोठे मोठे काही अर्थ सांगितलेले आहेत. आता या शब्दाचे अनेक अन्वय अर्थ निघतील. आता शब्द कधी वापरायचो? ऐका, पहिलं कारण जिथं एखाद्या विषयाचा उपक्रम करायचा असेल तिथं आता या शब्दाचा वापर करावा लागतो. ज्ञानोबारांनी जागोजागी उपक्रमाकरता आता शब्दाचा वापर केलेला आहे. आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. नाही का? पहिलं. दुसरा प्रकार आता कधी वापरतात? त्या ठिकाणी माऊली म्हणतायत 2 विषयाची संगती साधायची असेल तिथे आता या शब्दाचा प्रयोग आहे. समजा कीर्तन झालं, एखाद्याने यावं ऐका कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे, आता जागर भजनाचा कार्यक्रम होईल. 2 विषयाची संधी साधण्याकरता आता आणि कृपेचं दान मागण्याकरता आता शब्दाचा प्रयोग आहे. आता तुम्ही कृपावंत. कृपा मागतायत, दया नाही. कृपा वेगळी आणि दया वेगळी. दयनीयता पाहून केली जाते तिला दया म्हणतात
आणि गुणवत्ता पाहून केली जाते तिला कृपा म्हणतात. विठाल विठाल. जगगुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जेवणावर माऊली तुम्ही कृपा करा. कोणती कृपा करा? गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. माऊली माझं गोमट करा, माझं हित करा. आत्तापर्यंत ज्या शाश्वत सुखापासून मी वंचित होतो त्या शाश्वत सुखाला मला प्राप्त करून द्या. वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे. आणि माऊली जर तुम्ही म्हणाल की तुमची कृपा प्राप्त करण्याकरता मी काय काय घेऊन आलोय, काय गुणवत्ता घेऊन आलोय, तर आपली गुणवत्ता व्यक्त करताना महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका मने सोडिल्या गाठी, तुका मने सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, मिठी पायासी दिली मिठी पायासी. गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. माऊली जर तुम्ही असं म्हणाल की तुमची कृपा संपादन करण्याकरता मी काय पात्रता आणली आहे, तुकोबाराय म्हणतायत मी माझ्या अंतकरणातल्या कामाच्या, क्रोधाच्या, द्वेषाच्या, अज्ञानाच्या सर्व गाठी मुक्त केल्या. आता माझ्यावर तुम्ही कृपा करा आणि माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक फलसिद्धीपर्यंत मला पोचवा. कारण या जगतामध्ये आनंदाची प्राप्ती करायची असेल, आनंदाची प्राप्ती करायची असेल तर त्या ठिकाणी आम्हाला देवाच्या द्वारातच जावं लागेल, नाही का. देवाची द्वारी कीर्तनाची वारी, नाही का. हो, आम्हाला त्या सिद्धीपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याकरता आम्हाला याच माध्यमातून जावं लागेल. आणि मग तुकोबाराय ज्ञानोबारायांकडे या हेतूनं जातात, आपल्या जीवनामध्ये कृपा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतात. ज्या ज्ञानोबारायांकडे तुकोबाराय ही अपेक्षा व्यक्त करतात, आपणही त्यांचं भजन करूया आणि त्यांची कृपा प्राप्त व्हावी याकरता प्रार्थना करूया. ठोबा रखुमाई, जय कुमार कुमारी, जय कुमार कुमारी, 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 जय कुमार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी. आ बोलिले लेकुरे वेडे वाकोडे मुतरे, अधिकार म्या राखा पाया पैकी राखला क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.